गोकुळ दूध संघाबाबत मोठी घडामोड समोर येते। निवडणुकीच्या तोंडावरच गोकुळच्या कारभाराची चौकशी करणारा आदेश पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था प्रशासनाकडून देण्यात आलाय। तर दुसरीकडे रातोरात अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली। दूध संघाच्या विविध प्रकरणातील आणि तक्रारीतील अभ्यास असणाऱ्या दूध विभागातील सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांना पदावरनं बुधवारी रात्री तडकाफडकी हलवण्यात आले। रात्री उशिरा सावंतवाडी सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। पण नेमकी चौकशी का लागली आहे, गोकुळमध्ये काय घडतंय, हेच तुम्हाला या व्हिडिओतनं सांगतो। गोकुळ दूध संघातील 1200 सभासद हे बेकायदेशीर आहेत अशी तक्रार महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडे ईमेलद्वारे केली होती। 1200 सभासद हे नियमबाह्य आणि संशयास्पद असल्याचं तक्रारीत त्यांनी नमूद केलं होतं। शिवाय संचालक मंडळाने नियम आणि कायद्याला डावलून एकूण 423 सभासद नोंदणी केली असल्याची तक्रारही त्यांनी दिली होती। दिलेल्या तक्रारीनुसार विभागीय उपनिबंधक यांनी या तक्रारीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे। चौकशी समितीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली मिरज चौकशीचे प्रमुख असणार आहेत, तर सांगलीचे सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांची समिती गठीत करण्यात आली आहे। या दरम्यान या चौकशी समितीने लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून कार्यालयाला सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक यांनी दिलेत। दुसरीकडे बुधवारी रात्री उशिरा मालगावे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत। त्यांच्या ठिकाणी सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। पण मालगावे यांच्या बदलीचे ठिकाण निश्चित केलेलं नाहीये, त्याबाबतचा आदेश स्वतंत्र काढण्यात येणार आहे। मात्र अद्यापही मालगावे यांच्याबाबत अध्यादेश न निघाल्याने ते या पदावर सध्या तरी असणार आहेत। शिवाय आज गोकुळ संदर्भात महत्त्वाची सुनावणी असल्यानं मालगावे सुनावणीसाठी हजर राहणार आहेत। पण या सगळ्या घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। मात्र ही चौकशी गोकुळच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। या निवडणुकीमध्ये 1200 सभासदांना निवडणुकीचा अधिकार असणार आहे की नाही याबाबत शंका आहे। जर चौकशी समितीचा अहवाल लवकर प्राप्त झाला तर त्या संदर्भात जास्त स्पष्टता येईल। तुम्हाला काय वाटतं? 1200 सभासदांना गोकुळचं सदस्य होण्याची संधी मिळेल का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।